Hello friends, today we are going to start 9th standard prose, The Fall of Troy part 2. Explanation of the prose. At last, Troy was taken not by force but by a tree. It was cunning Odysseus who thought of a plan to obtain the victory. New words are by force, बलपूर्वक, ट्रिक म्हणजे युक्ती, कनिंग कपटी, धूर्त, चतुर, प्लान म्हणजे योजना, ऑप्टेन हस्तगत करणे, मिळविणे, व्हिक्ट्री म्हणजे विजय. शेवटी ट्रॉय या शहरावर ताबा मिळवण्यात आला. बलपूर्वक नव्हे तर युक्तीने विजय मिळविला गेला. कपटी ओडिससने एक योजना आखून विजय संपादन केला. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड, बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट, अँड let some of our best fighters hide in the horse. Then let us burn our tents and pretended to sail away in our ships. New words are wooden horse, लाकडी घोडा, big enough, पुरेसा मोठा, to hold, ताब्यात ठेवणे, hide in, च्या आत लपणे, pretend, ढोंग करणे, to sail away, वल्लवत, दूर निघून जाणे. या कपटी ओडिससनी सांगितले की एक मोठा लाकडी घोडा तयार करूया. आकाराने मोठा असा घोडा ज्यामध्ये माणसे बसू शकतील असा त्याचा आकार. त्या घोड्यामध्ये आपले चांगले योद्धे लपून ठेवले जातील. मग आपल्या राहण्याच्या तंबूंना आगी लावून पेटून देऊन आपण सर्वजण परत वल्लवत आपल्या मायदेशी परतलो आहोत असे ढोंग, असा देखावा केला जाईल. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, we will return in the night when the Trojans are asleep. We will attack the city and burn and kill. New words are instead of, च्याऐवजी, सेलिंग अवे, वल्लवत, दूर निघून जाणे, अटॅक, आक्रमण करणे, बर्न, जाळून टाकणे. पण वल्लवत दूर निघून जाण्याऐवजी आपण काही अंतरावर जाऊन थांबायचे व रात्री परत यायचे. जेव्हा ट्रॉय शहराचे नागरिक झोपलेले असतील त्यावेळी आपण ट्रॉय शहरावर हल्ला करून शहराला आग लावून त्या नागरिकांना मारून टाकू असा कट, अशी योजना ओडिससने आखली. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ वाइज ओडिसस. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर अँड द ग्रेटेस्ट हिरोज Menelaus, Odysseus himself and other entered it. The last man to go in being the architect himself, who know the secret of opening and shutting the entrance. Decided, ठरविणे, to follow, अनुकरण करणे, skillful, कुशल, इंजिनियर, तंत्रज्ञ, अभियंता, enter, आत प्रवेश करणे, आर्किटेक्ट, गृहशिल्पी, वास्तुविद्या विशारद, सिक्रेट, गमक, गुप्त, ओपनिंग अँड शटिंग, उघडणे व बंद करणे, एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार. सर्व ग्रीक योद्ध्यांनी ओडिससचा सल्ला मान्य करण्याचे ठरविले. मग कुशल तंत्रज्ञाकडून एका मोठ्या लाकडी घोड्याची निर्मिती केली गेली व महान योद्धे मेनलस, ओडिसस स्वतः व इतरांनी त्या लाकडी घोड्यामध्ये प्रवेश केला. त्या घोड्यात प्रवेश करणारी सर्वात शेवटची व्यक्ती म्हणजे गृहशिल्पी, एक कुशाग्र आर्किटेक्ट, ज्याला त्या घोड्याचा दरवाजा कसा उघडायचा व बंद करायचा याचे गुपित माहीत होते. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल अवे इन देअर शिप्स, बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यूड द ट्रॉजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. बर्न, जाळून टाकणे, व्हेरी फार, फार दूर, लेफ्ट बिहाइंड, मागे राहणे, टू परस्यूड, मन वळविणे, टू ड्रॅग, ढकलणे, लोटणे. ठरलेल्या दिवशी संध्याकाळी ग्रीक लोकांनी त्यांचे तंबू जाळून टाकले, तंबूंना आगी लावल्या. त्यांच्या जहाजामध्ये बसून त्यांनी आपली जहाजे परतीच्या दिशेने वळवली, पण जास्त लांब गेले नाहीत. जाता जाता त्यांनी एक माणूस मागे ठेवला की जो ट्रॉजन्स लोकांचे मन वळवून तो घोडा शहराच्या आतमध्ये ओढून नेण्यास मदत करेल. नेक्स्ट डे द ट्रॉजन्स वोक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द past 10 years. What delight
and surprise they left at the sight they saw on the seashore outside the walls. woke up जागे झाले, एक्सपेक्ट अपेक्षा करणे, डिलाइट सुखावणे, साईट दृष्टी, सीशॉवर समुद्रकिनारा. दुसऱ्या दिवशी ट्रॉजन्स झोपेतून जागे झाले होते. मागील 10 वर्षापासून जसे रोज युद्धासाठी बाहेर जायचे तसे आजही जावे लागणार ही अपेक्षा करीत होते. भिंतीच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या नजरा पडल्या व ते आनंदित झाले, आश्चर्यचकित झाले. इट सीम दॅट द लॉंग सेज वॉज ओव्हर ॲट लास्ट. द टेंट्स हॅड बीन बर्न. द शॉर वॉज डेझर्टेड. द ग्रीक शिप हॅड ऑल गॉन. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. सीम म्हणजे दिसणे, सेज वेढा, ओव्हर म्हणजे संपणे, ॲट लास्ट सरते शेवटी, बर्न जळणे, शॉवर किनारा, डेझर्ट वाळवंट. सरते शेवटी इतके दिवसपर्यंतचा वेढा उठला असे दिसत होते. समुद्र किनारा पूर्णपणे रिकामा झाला होता. त्याचे वाळवंटात रूपांतर झाले होते. सर्व शत्रू पक्षाची म्हणजेच ग्रीक लोकांची जहाजे निघून गेलेली होती. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड कम आउट इन लार्ज नंबर ऑन द प्लेन, ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो व्हेअर दे प्लीज. पीस म्हणजे शांतता, क्राय म्हणजे रडणे, ओरडणे, ओपन वाईड पूर्ण उघडणे, कम आउट बाहेर येणे, लार्ज नंबर मोठ्या संख्येने, प्लेन सपाट जागेवर, फ्री म्हणजे मुक्त करणे, मोकळे होणे. ते लोक ओरडू लागले की शेवटी शांतता प्रस्थापित झाली. त्यांनी ते दरवाजे पूर्णपणे उघडले व मोठ्या संख्येने मैदानावर, समुद्रावर, समुद्र किनाऱ्यावर आलेत. पण आता समुद्र किनाऱ्यावर कुठेही जायला ते मोकळे झालेले होते. आपण आता मोकळे आहोत याचा त्यांना आनंद झाला होता. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. दे गॅदर्ड अराउंड इट इन ॲस्टॉनिशमेंट, फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. सँड्स म्हणजे वाळू, रेती, ह्यूज म्हणजे मोठा, अजस्त्र, वुडन हॉर्स लाकडी घोडा, गॅदर सभोवती जमणे, एकत्रित येणे, ॲस्टॉनिशमेंट आश्चर्य, इंडीड खरंच, वंडरफुल अप्रतिम, पीस ऑफ वर्क कलाकृती, कामाचा तुकडा, कामाचा भाग. मग त्यांनी वाळूवर एक मोठा लाकडी घोडा पाहिला. ते सर्वजण आश्चर्याने त्याचे सभोवती जमा झाले. तो कलाकृतीचा अतिशय उत्कृष्ट नमुना होता. ॲज दे वेर वॉन्डरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ड अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड, दे फाउंड अ ग्रीक with his hands tied together lying under it. वॉन्डरिंग आश्चर्यचकित होणे, लेफ्ट बिहाइंड मागे ठेवणे, टाय म्हणजे बांधलेले, लाईंग पडलेला, अंडर म्हणजे खाली. जसे ते आश्चर्यचकित होऊन आश्चर्य व्यक्त करीत होते की तो घोडा कसा तयार केला असेल, त्याला इथेच मागे का ठेवण्यात आले असेल, त्याच वेळी त्यांची नजर एक हात बांधलेल्या ग्रीक त्या घोड्याखाली पडलेल्या अवस्थेमध्ये दिसला. वेन द ट्रॉजन्स ड्रॅग हिम आउट, द मेन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम. वेन ही वॉज कमांडेड टू टेल देम व्हाय द ग्रीक हॅड गॉन अँड व्हाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड, ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. ड्रॅग म्हणजे ओढणे, प्रिटेंड ढोंग करणे, फ्रायटन घाबरविणे, कमांड हुकूम देणे, टू ट्रेम्बल भीतीने थरथरणे, हादरणे, रिफ्यूज नकार देणे. जेव्हा ट्रॉजन लोकांनी त्याला बाहेर ओढले, तो माणूस भीतीने घाबरलेला आहे असे तो ढोंग करत होता. त्या लोकांनी जेव्हा त्याला ग्रीक सैनिक इथून का निघून गेलेत, त्यांनी हा घोडा इथे का ठेवला हे प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा तो आपण भीतीने खूप घाबरलो आहोत, भीतीने थरथरतो आहो असे दाखवत बोलण्यास नकार दिला. When at last they threatened to kill him, he spoke and told them this false tale. Threaten म्हणजे धमकावणे, टेल म्हणजे कथा. शेवटी त्याला मारण्याची धमकी दिल्यानंतर तो बोलता झाला आणि मग त्याने एक खोटी कथा सांगितली. The Greeks are tired of the long war and have sailed away in their ships, he said, but they are afraid of the long voyage home too, and so they had made. So
they have made this horse and left it as an offering to the god of sea. Tired of, निदमलेले, थकलेले असणे. Afraid of, ची भीती वाटणे. Voyage, जलप्रवास. An offering, अर्पण करणे. त्या ग्रीक माणसाने खोटी गोष्ट सांगायला सुरुवात केली. तो सांगतोय की ग्रीक लोक इतके वर्ष सुरू असलेल्या युद्धाला कंटाळले होते, त्यामुळे ते जहाजामध्ये बसून परतणार आहेत. पण या परतीच्या प्रवासात कुठला अडथळा येऊ नये, आपला प्रवास सुकर व्हावा यासाठी त्यांनी हा घोडा बनवला आहे व समुद्र देवतेला अर्पण करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेला आहे. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड, बट आय एस्केप अँड हिड फ्रॉम दॅम. सॅक्रिफाईस, बलिदान करणे, बलिदान देणे. सॅक्रिफाईस, बळी देणे. एस्केप, सुटका. हाईड, लपविणे. ते मला सुद्धा मारून टाकणार होते व समुद्र देवतेस माझा बळी देणार होते, पण मी माझी कशीबशी सुटका करून घेतली व स्वतःला लपविले. बट वाय डीड द ग्रीक मेक सच अ ह्यूज हॉर्स? सम ऑफ द ट्रॉजन आस्क, अँड द कनिंग ग्रीक made his reply, if they had made a smaller offering, you might have taken it into your city. कनिंग म्हणजे धूर्त, चतुर. रिप्लाय, उत्तर देणे. काही ट्रॉजन्स लोकांनी त्याला विचारले की ह्या ग्रीक सैनिकांनी एवढा मोठा घोडा का बनवला? मग त्या चतुर ग्रीक माणसांनी ट्रॉजन्स लोकांना उत्तर दिले की जर त्यांनी म्हणजेच ग्रीक सैनिकांनी समुद्र देवतेला अर्पण करण्यासाठी छोटी भेट तयार केली असती तर तुम्ही ती भेटवस्तू तुमच्या शहरामध्ये नेऊ शकले असते. कदाचित ती वस्तू तुम्ही तुमच्या शहरात नेली असती. Then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That is why they made it too big to go inside your gate. लक म्हणजे भाग्य. जर तुम्ही ती आकाराने छोटी असलेली भेटवस्तू तुमच्या शहरामध्ये नेली असती तर त्याचा फायदा, त्याचे भाग्य तुम्हाला मिळाले असते. त्याचा फायदा ट्रॉजन सैन्याला झाला नसता आणि म्हणून त्यांनी ते इतके मोठे बनविले की तुमच्या गेटमधून ते तुमच्या शहरात त्याचा आकार मोठा असल्यामुळे नेता येणार नाही. द ट्रॉजन्स वेअर डिलायटेड टू हिअर धिस. द ग्रीक्स हॅड गॉन, they said, and the walls were no longer necessary. Let us make a hole in the wall and drag the horse in. Delighted, आनंदित होणे. हिअर म्हणजे ऐकणे. नो लॉंगर, जास्त काळ. नेसेसरी, गरजेचे असणे. होल म्हणजे छिद्र. ग्रीक लोक निघून गेलेत हे ऐकून ट्रॉजन्स आनंदित झाले होते. ग्रीक लोक निघून गेल्यानंतर आता या भिंतीची आपणास गरज नाही. चला या भिंतीला छिद्र पाडून हा घोडा आतमध्ये घेऊन जाऊया असे ते म्हणू लागले. देअर वाईज प्रीस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस, ही सेड. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. प्रीस्ट म्हणजे पुजारी, धर्मोपदेशक. ट्रिक म्हणजे युक्ती. वॉर्न म्हणजे धोक्याची सूचना देणे. रुइन, नाश, विध्वंस. डिझास्टर, आपत्ती, अनर्थ. ब्रेकडाऊन, तोडणे. त्या शहराच्या पुजाऱ्यांनी धोक्याची सूचना देत सांगितले होते की ती एखाद्या वेळेस आपल्या शत्रूची ही युक्ती सुद्धा असू शकते ज्यामुळे आपला विध्वंस होईल. जर तुम्ही भिंत तोडली तर शहराला किंवा शहरावर मोठी आपत्ती येईल. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. They broke down part of their strong wall in order to drag the horse in. Excited, उत्साहित होणे. Paid no attention, लक्ष न देणे. पण ते लोक इतके उत्साहित झाले होते की त्यांनी त्या पुजाऱ्याच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही, दुर्लक्ष केले. त्या लोकांनी लाकडी घोडा आत नेण्यासाठी ती मजबूत भिंत तोडली, त्या भिंतीला एक छिद्र पाडले. All that day the Trojan feast and drank and celebrated. After all their celebrations, they went to sleep and slept soundly. But that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. Feasted, मेजवानी दिली. Drank, पिले. Celebrated, साजरा केला.
साऊंडली शांतपणे, रिजॉयसिंग आनंदोत्सव, टेरर दहशत, फॉलो बाय अनुकरण करणे, मागाहून येणे, नाईट ऑफ टेरर दहशतीची रात्र. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ट्रॉजन्स लोकांनी गोडधोड पदार्थ खाऊन मेजवानीचा आस्वाद घेतला. पेय पिऊन तो दिवस साजरा केला. त्यांचा आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर ते निवांत शांतपणे झोपी गेले. पण त्या आनंदी दिवसाच्या आनंदोत्सवापाठोपाठ दहशतीची भीतीदायक व मृत्यूची रात्र आली. द ग्रीक शिप हॅड नॉट सेल फार. As soon as they were hidden by the Iceland, they had lowered their sail and dropped anchor and waited for the night. Hidden म्हणजे लपलेले, आइसलँड बेट, लोअर खाली करणे, वेटेड फॉर ची वाट पाहणे. ग्रीक लोकांची जहाजे जास्त लांब गेली नव्हती. ते एका बेटाच्या मागच्या बाजूला लपून बसलेले होते. त्यांनी त्यांच्या जहाजाची शिडं खाली केलेली होती. जहाजांमध्ये किंवा जहाजांचे लंगर बांधून ठेवलेले होते. रात्र कधी होते याची ते वाट पाहत होते. इन द डार्कनेस द फ्लीट सेल बॅक अँड द लीडरशिप विच वॉज Agamemnon's bore a red light high on his mast. The Greek who was watched for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal. फ्लीट म्हणजे चपळ, जहाजांचा तांडा, लीडरशिप समोरचे जहाज, बोअर नळीच्या आतील व्यास, मास्ट शिडाची डोलकाठी, क्रेप्ट रेंगाळणे सरपटणे, सिग्नल सांकेतिक खून. अंधारामध्ये जहाजांचा तांडा परत आला. त्या सर्व जहाजांचे नेतृत्व अगामेनन्सचे जहाज करीत होते. त्यावर नळीच्या आतील व्यासामध्ये लाल लाईट लावलेला होता. जहाजाच्या शिडाच्या वरच्या काठीला तो बांधलेला होता. तो ग्रीक जो या जहाजांच्या परत येण्याची वाट पाहत होता, सरपटत त्या घोड्याजवळ आला व आपली जहाजे परत आली याची सांकेतिक खून घोड्याच्या आत लपून बसलेल्या सैनिकांना त्यांनी दिली. द साइट ऑफ द हॉर्स ओपन, द ग्रीक क्लाइम आउट अँड ओपन द गेट. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. इमिडिएटली द ग्रीक सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. क्लाइंब आउट उतरून खाली आले होते. होल म्हणजे संपूर्ण आर्मी सैन्य, सेट फायर आग लावणे, टॉवर्स उंच मनोरे, पॅलेसेस राजवाडे, बिगॅन टू बर्न जाळपोळ करणे, किल म्हणजे मारून टाकणे. त्या लाकडी घोड्याचे दार उघडले. त्यातून लपून बसलेले ग्रीक सैनिक खाली उतरले. त्यांनी परकोटाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडले. संपूर्ण सैन्य त्या झोपलेल्या शहरामध्ये आत आले. आत प्रवेश केल्याबरोबर ग्रीक सैनिकांनी घरांना, उंच मनोऱ्यांना, राजवाड्यांना आगी लावायला सुरुवात केली. जाळपोळ करायला सुरुवात केली. ट्रॉजन लोकांना ठार मारायला त्यांनी सुरुवात केली. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साइट ऑफ लिपिंग फ्लेम अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड द नॉईस ऑफ वेपन्स अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमेन. द स्लीपिंग ट्रॉजन स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज. साईट म्हणजे दृष्टी, लिपिंग फ्लेम्स वर येणाऱ्या ज्वाळा, साऊंड ऑफ शाउटिंग ओरडण्याचे आवाज, नॉईस ऑफ वेपन शस्त्रांचे आवाज, विपिंग रडण्याचे आवाज, स्प्रँग आउट उठणे बाहेर येणे, सरप्राईज आश्चर्य. संपूर्ण ट्रॉय शहरामध्ये जळणाऱ्या ज्वाळा व शस्त्रांचे आवाज, ओरडण्याचे किंचाळण्याचे आवाज, स्त्रियांच्या रडण्याचे आवाज येत होते. गाढ झोपेत असलेले ट्रॉजन्स त्यांच्या बिछाण्यामधून बाहेर आले, पण त्यांना आश्चर्य वाटले. देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स अँड मेनी ऑफ द ट्रॉजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड सेज देअर वेपन्स. आर्मर म्हणजे चिलखत, सेज म्हणजे जप्त करणे, घट्ट पकडणे. शत्रू त्यांच्या भिंतीच्या आत आलेला होता व बरेचसे ट्रॉजन्स त्यांचे चिलखत घालू शकले नाही किंवा त्यांची शस्त्रे त्यांच्या हातामध्ये पकडू शकले नाही. त्यांची शस्त्रे जप्त केल्यामुळे ते प्रतिकारही करू शकले नाही. अ ब्राईट लाईट
lit up the night sky as palaces and houses, temples and towers went up in flame. The Trojans fought as well as they could, but it was all in vain. Lit up, उजळणे, पेटलेले, फ्लेम्स म्हणजे ज्वाळा, इन व्हेन म्हणजे व्यर्थ. ज्वाळांच्या प्रकाशाने संपूर्ण आकाश उजळले होते. राजवाडे आणि घरे, मंदिरे आणि मनोरे आगीच्या भक्ष्यस्थळी गेले होते. ट्रॉजन्स लोकांनी जसे शक्य झाले तसे ते लढले, पण निष्फळ. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ओल्ड किंग प्रियाम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरिड ऑफ ॲज स्लेव बाय द कॉन्करर. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. Carried off, ओढणे वाहून नेणे, स्लेव्ज म्हणजे गुलाम, कॉन्करर विजेता, फेट म्हणजे नशीब, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरुद्ध, लुकिंग फॉर म्हणजे शोध घेणे. प्रियाम राजा, त्यांची शूर मुले सर्वजण यामध्ये मारले गेले होते. हेक्टरची पत्नी व त्याची म्हातारी वयस्क आई व बहीण यांना विजेत्याने गुलामांसारखे फरफटत नेले. त्यांचे भाग्य हेलनच्या भाग्याचे विरुद्ध होते. तेवढ्यात मेनलस घाईघाईने शहरात आला. आपली पत्नी हेलनचा तो इतरत्र शोध घेऊ लागला. ती त्याला तिच्या महालात सापडली. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. Her voice was choked with emotion and she could not speak. But Menelaus forgave her and she went back with him. For it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. हग म्हणजे मिठी मारणे, झाकणे, फॉर्मर अगोदरचे, व्हॉइस चोक आवाज बसणे, इमोशन म्हणजे भावना, फर्गेव क्षमा करणे. लज्जित होऊन हेलननी आपले डोके झाकले. तिच्या भावना उंच मिळून आल्याने तिचा आवाज बाहेर निघत नव्हता. ती बोलू शकत नव्हती. पण मेनलसनी तिला क्षमा केली व ती त्याच्यासोबत परत गेली. अफॉर्डाइटने तिचे मन वळविले. वेन मॉर्निंग केम नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी दॅट हॅड रेजिस्ट अटॅक फॉर 10 years. प्राऊड म्हणजे शोभिवंत, अभिमानी, रेजिस्ट प्रतिकार करणे. जेव्हा सकाळ झाली त्यावेळी काहीच उरलेले नव्हते. शोभिवंत, अभिमानाने उभे असलेले संपन्न श्रीमंत शहर, ज्याने 10 वर्षपर्यंत शत्रूच्या हल्ल्याचा निकराने प्रतिकार केला होता, ते संपूर्ण नष्ट झाले होते. ते संपूर्ण संपले होते. मित्रांनो, अशा पद्धतीने मी या पाठाचे ट्रान्सलेशन किंवा याचे एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत आपण माझ्या SR's इंग्लिश चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला असलेल्या लाल अक्षरामध्ये असलेल्या सबस्क्राईब या शब्दांना स्पर्श करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपणापर्यंत सहज मिळवा. यानंतरच्या भागामध्ये आपण या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीचा व्हिडिओ बघणार आहोत.